नमस्कार मंडळी. खूप दिवसा मी व्हिडिओ केलेला आहे यूट्यूबला. एक रेसिपी दाखवायची होती म्हणून कॉल केलेला, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. भडंग करत आहे. तुम्हाला सामानावरनं समजतच असेल. चिरमुर इकडे तूप माझं करत आहे. तुपाची रेसिपी म्हणजे टाकलेलीच आहे. संध्याकाळची वेळ आहे. थोडं भडंग करायचं सामान होतं, खूप दिवसभरात केलं नव्हतं म्हणून भडंग करत आहे. सगळी तयारी करूनच तुम्हाला मी व्हिडिओ शूट करत आहे. तेल वतत आहे. त्याची तयारी म्हणजे चिरमुरं निवडून घेतले, शेंगदाणे, डाळ, ते हळद, मीठ आणि चटणी मिक्स करून ठेवली, साखर बारीक केली, लसूण बारीक करून घेतला, साखर थोडीशी बारीक करून घेतली. नंतर व्हिडिओ शूट करायला गेले. ओके. आता शेंगदाणे तळायचे गरम गरम आणि थोडासा मक्याचा चिवडा पण यामध्ये तळून टाकायचा, छान लागतो. तेच मी मक्याचा चिवडा तळत आहे पहिल्यांदा. त्यानंतर शेंगदाणे त्यांना डाळ त्यांना आणि छान लागतो भडंग. असं चाच्या चहाला छान लागतो. तुम्ही तुमच्या घरात करता का आणि कशा पद्धतीने करता ते सांगा मला नक्कीच. ओके. मी मक्याचा चिवडा तळत आहे, मला दाखवतच आहे. ओके. कारण जरा थोडंसं चिरमुरीच्या ह्याच्यामध्ये मक्याचा जरा थोडासा चिवडा टाकला की छान लागतो. मी लसूण घातणार आहे, जिरं मोहरीची फोडणी असणार आहे, कढीपत्ता असणार आहे, हिंगाची फोडणी असणार आहे. ओके. आणि थोडी साखर बारीक केलेली आणि तिखट कमी असणार आहे. लहान मुलगा खाणार आहे म्हणून तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट काढू शकता. काश्मीरी लाल मिरचीचं तिखट हवं म्हणजे कलर छान येतो, तेच टाकणार आहे मी. दुसरं घरचं नाही मसाला टाकायचा. ओके. आणि कुणाला बारीक मिरच्या पाहिजे तसे बारीक मिरच्या पण चिरून टाकल्यानंतर पण त्याचा सुवास येतो छान चिवड्याला, तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकत. ओके. तो मक्याचा चिवडा थोडा आधी ऑलरेडी मी थोडा तळून घेत आहे, म्हणजे जरा चिरमुरात टाकल्यानंतर छान दिसतो आहे. ओके. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये मी काय काय करते ते. ओके. थोडा मोबाईल मी बाजूला ठेवल्यामुळं माझं तेल दिसतं तुम्हाला. काढून घेतलेलं आहे. छान लागतं असं चावलवर 4 वाजता चिवडा. प्रत्येक जण करतं घरात, त्याची पण पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. नागपूर, विदर्भामध्ये वेगवेगळ्या आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं आहे. चिरमुरे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कोल्हापूर चिरमुरे वेगळे, नागपुरी चिरमुरे वेगळे, परत प्रसादाचे चिरमुरे वेगळे, असे वेगवेगळे चिरमुरे आपल्याला भेटतच असतात. त्यानुसार करत असतं. हे माझ्याकडे आहे ते आता सध्या कोल्हापूरचे चिरमुरे छोट्या रसायची, छान लागतो भडंग. आणि चटणी मीठ बरोबर टाकल्यानंतर अजूनच चव छान येते आणि मुलांना छोट्याशा टिफिनमध्ये देता येते. ओके. तुम्ही आता फोडणी टाकलेली दिसते सगळी, काय टाकले बघूया. काय चालले माझं? हां, परातवर घेतली मी. हां, परातवर घेतली शेवटची परत. इकडं मी तूप काढायला ठेवले, ते पण बघायला लागतं मला थोडंसं. बघा, हां, शेंगदाणे तळायला घेतलेले, चिरमुरे घेतलेले, असे खमंग असे चिरमुरे. हे लसूण आहे बघा. हा मका चिवडा तळला आहे, चिरमुरे दिसते सगळं तयार, म्हणजे असे एकदम तयार करून घेतली की पटकन होतं भडंग असं. बघा, हिंग काढून ठेवला आहे मी, म्हणजे तेल गरम असणार आहे ना. तेल गरम असलं की पटकन टाकता येते. शेंगदाणे, डाळ आणि वरून आता तयार झालेल्या चिवड्यावर फरसाणं घेऊन खाऊ शकते, छान लागतं. घेऊन जरा जाईया. रंग असा बघा, लाल कश्मीरी ते मी घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. असं खमंग शेंगदाणे भाजायचे, टाकायचे. काय शिकतोय बघा माझा मुलगा, मध्ये मध्ये असतो सारखं व्हिडिओमध्ये. हां,
ते शेंगदाणे काढत आहे. डायरेक्ट आता चिरमुऱ्यात टाकायची. डायरेक्ट चिरमुऱ्यात टाकणार आहे. आता डाळ टाकलेलं आहे. तूप कडत आहे तिकडं. डाळ तर 2 मिनटात तळून होतात. जास्त वेळ लागत नाही. शेंगदाण्याला वेळ लागतो तसं डाळ्यांना नाही लागत. डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ असते, ती विकत मिळते, ती आणायची. आपण करू शकतो भडंग असा. ओके, चिवड्याला असतो तसं पटकन डाळ भाजून होतं. ओके, आणि या राहिलेल्या तेलातच फोडणी टाकायची. दुसरं कमी पडत असेल तर 1-2 चमचा तेल टाका आणि याच्यात राहिल्यातच फोडणी तेलामध्ये फोडणी टाकायची. जिरं मोहरी बघा मी काढून ठेवलेली आहे. ही सगळी तयारी करायची. शेंगदाणे हे बघा डाळ टाकलेली, डायरेक्टच टाकायचं. डाळ टाकलेलं. आता मी फोडणी टाकणार आहे. ते तेल मला बास होतं आहे, जास्त लागणार नाही, कारण जास्त चिवडा नाही. पहिला जिरं मोहरी टाकायचं, लसूण टाकायचं, गॅस बंद केलेला आहे कारण पुन्हा झटका लागू नये म्हणून. बघा तिखट टाकायचं, तिखट मीठ, हिंग टाकलेलं आहे मी. तिखट मीठ टाकायचं आता. तिखट मीठ टाकायचं. तिखट मीठ, वास सुटलेला आहे चांगला लसणाचा, हिंगाचा. तुम्हाला अशी फोडणी टाकून घ्यायची, छान लागतो. मीठ बरोबर अंदाजे टाकायचे. जवळजवळ छोटा चमचा 2 चमचे मीठ टाकलेले. आता हे तुम्हाला डायरेक्ट मी कढईत त्याच्यात ओतणार, मक्याचा चिवडा टाकणार त्यामध्ये आणि मिक्स करणार. झाला आपला भडंग तयार. तुम्ही कशा पद्धतीने करता तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो भडंग. आणि चवीला खूपच छान झालेला आहे. मी खायच्या आधी सांगते कारण वास सुटलेला आहे. तेव्हा मी सगळं मसाला टाकत आहे. ओके, फुलताना विसरले मी आणायला चालले. रात्रीच केला होता त्यामुळे लाईट चालली. रात्रीच्यामध्ये त्यामुळे तो लाईट लावलेली आहे. उलटाने विसरले तर उलटाने सगळा मसाला मी टाकलेला आहे त्याच्यावर. शेंगदाणे डाळ तो मसाला आणि आता तो मक्याचा चिवडा पण टाकणार मी त्याच्यात. अशा पद्धतीनं आपला भडंग झाला. 2 मिनटात आपल्याला डब्यात निघून पटकन टाकायचं. हे बघा मक्याचा चिवडा टाकलेला आहे मी. असा छानपैकी हा चिवडा तयार झालेला आहे. मिक्स झाल्यानंतर कसा दिसतो बघा. फायनली झाला बघा मिक्स कसा झाला. छान झाला ना, खूप छान टेस्ट झाली. असाच करा तुम्ही घरात. थँक्यू. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा.